बीड आणि परभणी। अधिवेशनादरम्यान नागपुरातल्या थंडीमध्ये या दोन शहरांवरून वातावरण चांगलंच तापलं होतं। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पवार काका पुतणे पीडित कुटुंबियांचे अश्रू पुसण्यासाठी धावले। शरद पवारांनी कुटुंबियांची भेट घेत दोन्ही ठिकाणची परिस्थिती जाणून घेतली। पण बीडमध्ये अजित पवारांना मात्र थोड्या अडचणीच्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं। धनंजय मुंडेंबाबत गावकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर अजितदादांची अडचण झाली। पाहूया नेमकं काय घडलं। दोन्ही पवार एकाच दिवशी बीडमध्ये। दोघांच्या बीड दौऱ्याचं कारणही एकच। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणं। आधी शरद पवारांनी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांची भेट घेतली। याचा खोलात गेला पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले, तो टेलिफोनवर असेल आणखीन कशा असेल, ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे, त्याच्या खोलात गेलं पाहिजे। कुटुंबात लहान मुलं आहेत, त्यांच्या मुलीला मी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। माझ्याकडे बारामतीला फार मोठी मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे। जवळपास 9 ते 10,000 मुली शिकतात। त्याच्यामध्ये आणखी एक मुलगी असेल, उद्या मुलगा येत असेल, त्यांचं पूर्ण शिक्षण आपण करू, त्यांना धीर देऊ। पवारांच्या पाठोपाठ मसाजोगमध्ये दाखल झाले उपमुख्यमंत्री अजित पवार। चौकशीत कोणतीही त्रुटी राहणार नाही असं आश्वासन त्यांनी देशमुख कुटुंबियांना दिलं। की कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप होणार नाही। जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे संपूर्ण चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्यांच्या संदर्भात त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। अधिवेशनाचं सूप वाजण्याची वाट न पाहताच अजित पवार मसाजोगमध्ये आले खरे, पण त्यांना तिथे लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। मसाजोगच्या लोकांनी अजितदादांना थेट धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडबद्दल प्रश्न विचारला, पण अंधार होण्याच्या आधी हेलिकॉप्टरनं लातूरला पोहोचायचं असल्याचं सांगत ते निघून गेले। अजितदादांनी व्यवस्थित माहिती घेतली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय। आमच्या गावात घटना घडून 13 दिवस झालेत। आले ते, पण ते आले ते कशासाठी आले हे आम्हालाही अजून समजलं नाही। आम्ही आहे त्याच ठिकाणीच आहोत अजून पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा 2 मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं। त्या संध्याकाळपर्यंत राहिलेले 3 आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्चं सोडणार नाही। अजित पवार हे या धनंजय मुंडेला आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही फक्त इथं येऊन आमच्या तोंडाला पानं पुसून तुम्ही इथून निघून गेलात। आमचा राग, आमचा रोष अजूनही तुम्ही डबल तयार केला। आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते, ती तुम्ही विझवायचा प्रयत्न केला नाही, तुम्ही ती वाढविली। संपला विषय तो। मसाजोगची भेट आटोपून शरद पवार परभणीत दाखल झाले। पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांचे अश्रू पुसण्याचा पवारांनी प्रयत्न केलाय। त्यानंतर पवारांनी सोमनाथच्या अंत्यविधीनंतर हृदयविकाराने मृत्यू पावलेल्या विजय वाकोडेंच्या कुटुंबियांचंही सांत्वन केलंय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरालाही त्यांनी भेट दिली। शरद पवारांप्रमाणेच अजित पवारांनी बीडनंतर परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। बीडच्या आणि परभणीच्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। अधिवेशनातही दोन्ही मुद्दे जोरदार गाजले, पण या पलीकडे जाऊन खऱ्या दोषींना कडक शिक्षा होण्याची आणि पीडितांना योग्य न्याय मिळण्याची गरज आहे। त्याच्या संदर्भात न्याय मिळवून देण्याच्या करता चाललो आहे। परभणीहून पंकज क्षीरसागरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।